श्री स्वामी समर्थ. भगवान दत्तात्रेय हे दैवत आणि दत्त संप्रदाय यांचे प्राचीनत्व प्रसिद्ध आहे. अत्रि आणि अनुसया या अतिप्राचीन दाम्पत्याच्या पोटी परब्रह्म दत्त या नावाचे अवतीर्ण झाले. तीन नसून एकच आहे असा अत्रिभाव तसेच असूयारहित अनुसया अवस्था निर्माण झाल्यावर परमेश्वराने जगाच्या कल्याणासाठी स्वतःचे दान केले म्हणून दत्त हे नामाभिधान मिळाले. परमेश्वराचा हा अवतार गुरुदेव या स्वरूपात आहे. आजही भगवान दत्तात्रेयांचा उल्लेख गुरुदेव दत्त असाच केला जातो. प्राचीन काळी अनेक देवदेवतांपासून ते राजांपर्यंत आणि ऋषींपासून ते भिल्लापर्यंत अनेकांना दत्तात्रेयांनी गुरुपदेश केल्याची वर्णने आहेत. गणेश, कार्तिकेय, परशुराम यांच्यासारख्या देवता व अवतारांपासून ते प्रल्हादासारख्या असुर राजापर्यंत तसेच दलादन पिंगलनाग यांसारख्या मुनींपासून ते दूरश्रवा भिल्लापर्यंत अनेकांचा दत्तगुरूंच्या शिष्यांमध्ये समावेश होतो. यदू, आयु, सहस्रार्जुन, कार्तवीर्य, अलर्क आदी राजेही दत्तगुरूंचे शिष्य होते. अनेक संप्रदायाचे आदिगुरू म्हणूनही दत्तात्रेय विख्यात आहेत. त्यापैकी अतिशय प्राचीन म्हणजेच 5000 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या आनंद संप्रदायाचा समावेश होतो. आनंद प्रभू, सदानंद आणि हरिपादानंद या आनंद संप्रदायाच्या आद्य प्रवर्तकांना दत्तानुग्रह लाभला होता. अखंड परंपरेचे श्री रत्नवती, नाथ संप्रदायाचे सत्येंद्रनाथ, महानुभव पंथाचे चक्रपाणी आणि अनेक संप्रदायांच्या आद्य गुरूंना दत्तात्रेयांचा अनुग्रह लाभला होता. संत एकनाथांचे गुरु जनार्दन पंत हे दत्तानुग्रहित होते. समर्थ रामदास यांनाही माहूर व गिरनार येथे दत्तदर्शन झाले होते. विविध संप्रदायांच्या आद्य गुरूंच्या रूपात दत्तात्रेय असल्याने साहजिकच त्यांचे स्वरूप सर्व समन्वयात्मक झालेले आहे. मुळातच सृष्टीनाथ ब्रह्मदेव, जगन्नाथ विष्णू आणि आदिनाथ शंकर या परब्रह्मांच्या 3 रूपांमध्ये भेद नाही हे दर्शवण्यासाठीच त्यांचा अवतार झाला. एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले देव व असुर, परशुराम व सहस्रार्जुन वगैरेही दत्तगुरूंच्या एकाच कृपाछायेखाली आलेले होते. त्यामुळे आजही समन्वयाचे एक सुंदर प्रतीक म्हणूनही दत्तगुरूंकडे पाहिले जाते. मुळात आपली संस्कृतीच निह नानस्ती किंचितही भेद नाही असेच सांगणारी आहे. दत्तावतारी संत तर अनेक होऊन गेले आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती यांचे चरित्र आपल्याला दत्त संप्रदायातील विख्यात ग्रंथ असलेल्या गुरुचरित्रामध्ये पाहायला मिळते. याशिवाय स्वामी समर्थ, माणिक प्रभू, श्रीकृष्ण सरस्वती, वासुदेवानंद सरस्वती, टेंबे स्वामी, शिर्डीचे साईबाबा आदी अनेक महात्म्यांना दत्तावतारी म्हणून ओळखले जाते. संपूर्ण भारतवर्षात दत्तगुरूंची अनेक ठिकाणे आहेत. मात्र महाराष्ट्र आणि कर्नाटकात दत्त संप्रदायाचा प्रसार अधिक झाला असे दिसते. महाराष्ट्रातीलच माहूर हे ठिकाण दत्तगुरूंचे आद्यपीठ मानले जाते. श्रीपाद श्री वल्लभांची लीलास्थळे असलेली पिठापूर व कुरवपूर नृसिंह सरस्वतींची लीलास्थळे असलेली कारंजा, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर हे ठिकाणे दत्तभक्तांनी फुललेली असतात. सध्या तर दत्तभक्तांची संख्या अधिकाधिक प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर सर्व संप्रदायातील समन्वय, ऐक्य, भेदभावरहित वृत्तीही वाढावी एवढीच अपेक्षा आहे. भगवान दत्तगुरूंच्या ज्ञानदानाचे उपदेशांचे तेच खरे मर्म आहेत. स्वतः दत्तगुरूंनी आपल्या निरीक्षणातून 24 गुरु त्यामधील मर्म सार ग्रहण केले होते. संप्रदाय पंथ कोणताही असला तरी सार ग्रहण करून अंतर्यामी ऐक्याचे मर्म जाणून घेणे आवश्यक आहे. हे दत्तगुरूंनी स्वतःच्या चारित्र्यातून दाखवून दिले आहे. तसेच मित्रांनो, श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते? एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते. नवरा बायको भरपूर दानधर्म करायचे, पण त्यांचा मुलगा देवधर्म काही करत नव्हता. लहान होता तेव्हा काही वाटले नाही, पण जसा मोठा झाला तशी घरच्यांना चिंता पडली की पुढे याचे कसे होणार. तर हा देवाचे काहीच करत नाही. एकदा गावात एक साधू येतात. त्यांना हे कुटुंबीय विनंती करतात, एकदा तरी त्यांच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ द्या. साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात,
मी सांगेल तेव्हा त्याला माझ्याकडे घेऊन या. मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वदवून घेईल. ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात. तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल? मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल? मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते निघून जातात. कालांतराने वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यम धर्मापुढे उभा असतो. तेव्हा तो यमाला म्हणतो, तुम्हाला मी जी काही शिक्षा द्यायची असेल ती द्या, पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. यम म्हणतो, विचार काय प्रश्न आहे? मुलगा, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते? यम, मला गुरूंबद्दल माहिती आहे, पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे मला नाही सांगता येणार. यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ, तेच या प्रश्नाचे उत्तर देतील. मुलगा, मी ब्रह्मदेवाकडे येईल, पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसवून ब्रह्मदेवाकडे घेऊन जायचे. त्या पालखीची भोई तुम्ही होणार. यमदेव तयार होतात. दोघे ब्रह्मदेवाकडे जातात. ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारला जातो. ब्रह्मदेवाला पण उत्तर माहिती नसते. मग ते म्हणतात, आपण भगवान विष्णूकडे जाऊ, त्यांना हा प्रश्न विचारू. तेव्हा तो मुलगा म्हणतो, माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही पण पालखीची भोई होणार. ब्रह्मदेव तयार होतात. असे तिघे ते भगवान विष्णूकडे जातात. भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते? विष्णू उत्तर देतात, दत्तगुरूंबद्दल मला पण खूप माहिती आहे, पण एकदा गुरुदेव दत्त म्हटले की काय होते ते मला पण सांगता येणार नाही. आपण भगवान शिवांकडे जाऊ, त्यांना नक्कीच माहिती असेल. आता पालखीचे 2 भोई झाले असतात. मुलगा विष्णूंना म्हणतो, तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून आता तुम्ही पंखा घेऊन मला हवा घालणार. असे करत ते भगवान शिवाकडे पोहोचतात. भगवान शिवांना पण या प्रश्नाचे उत्तर येत नाही म्हणून ते म्हणतात, आपण हा प्रश्न स्वतः गुरुदेव दत्तांनाच विचारू. असे म्हणून सगळे दत्त गुरूंकडे येतात. श्री गुरुदेव दत्तांना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते? तेव्हा गुरुदेव त्यांच्याकडे बघून हसतात आणि सांगतात, एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बेचैन राहिलास आणि नकळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतले. त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ. तू नाम घेत राहिला म्हणून प्रत्यक्ष यम, ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले. तू या सगळ्यातून मुक्त झाला. आता कायम माझ्या चरणांजवळ राहशील. हेच ते फळ एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की मिळते. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.